नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एस-एस-सी जी डी भरतीचा आज पेपर होता आणि 24 फेब्रुवारीला एस-एस-सी जी डी भरतीचा पेपर झाला. तिसऱ्या शिफ्टमध्ये मित्रांनो कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आज मित्रांनो तिसऱ्या शिफ्टमध्ये हे प्रश्न विचारले गेले आणि हे जे प्रश्न आहे 100% हेच प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारले गेले होते. ठीक आहे, ज्यांची सुद्धा परीक्षा झाली असेल त्यांना सुद्धा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होणार आहे की आपले किती जीकेचे प्रश्न बरोबर आले. ठीक आहे, तर पहा हे एस-एस-सी जी डीचे जे प्रश्न आहे मित्रांनो हे रिपीट होत आहे. ठीक आहे, तर हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. तुम्ही एका बुकमध्ये लिहून घ्या, कारण की हेच प्रश्न येणाऱ्या दिवसामध्ये मित्रांनो परीक्षेमध्ये रिपीट होणार आहे. ठीक आहे, तर एस-एस-सी जी डीचं मित्रांनो प्रत्येक शिफ्टला मित्रांनो प्रश्न जे आहे मित्रांनो हे रिपीट होत आहे. तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागली आहे. तर पहा आज पेपर कशा प्रकारे आला होता 24 फेब्रुवारीचा तिसऱ्या शिफ्टमधला. तर यामध्ये पहिला जो प्रश्न आला होता तो होता उस्ताद अल्लाह खान किस वाद्ययंत्राशी संबंधित आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो तबला. त्यानंतर प्रश्न आला होता ऊट मेला किस राज्य में मनाते है. तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. ऊटांचा जो मेला आहे ह्या राजस्थानमधील पुष्कर मेलामध्ये जे आहे मित्रांनो तो त्यांचा मेला असते. ठीक आहे, राजस्थानी लोकांचा जे आहे या ठिकाणी ऊट मेला हा असते. ठीक आहे, तर पुष्कर मेल्यामध्ये जे आहे मित्रांनो हे उंटाचा मेला जे आहे मित्रांनो बनवला जात असते. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आला होता की चीन की राजधानी क्या है. तर चीन की राजधानी मित्रांनो या ठिकाणी बीजिंग आहे. त्यानंतर आलं होतं की 2018 के एशियाई खेलों की मेजबानी किस देश ने की है. तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंडोनेशिया. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आला होता की 2023 का वर्ल्ड कप फाइनल किस स्टेडियम में हुआ था. तर याचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आला होता की भारत के पड़ोसी द्वीप देश दक्षिण में कौन सा आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो श्रीलंका आणि मालदीव हे उत्तर होतं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आला होता की अनुच्छेद 168 किससे संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो राज्य में विधानमंडल का संविधान. त्यानंतर प्रश्न आला होता की हरित क्रांती की सुरुवात कब हुई थी. तर 1965 पासून सुरुवात झाली.